20व्या शतकात 2 महायुद्ध झाली. पण ही युद्ध म्हणजे ती भारताची नव्हती. अजिबात नव्हती. तरीही लाखो भारतीय सैनिक लढले, हजारो कोटी रुपये खर्च झाले आणि भारताने खूप मोठी किंमत मोजली. हो. आज आपण त्याच इतिहासाच्या पानांमध्ये जरा डोकावणार आहोत. म्हणजे ब्रिटिशांची वसाहत असलेला भारत, ज्या युद्धांशी आपला काही संबंध नव्हता, त्या जागतिक संघर्षात नेमका कसा ओढला गेला. आणि केवळ कसा ओढला गेला हेच नाही, तर या युद्धांचे आपल्यावर काय परिणाम झाले हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. कारण या 2 महायुद्धांच्या धगीतूनच कुठेतरी भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग तयार होत होता. आज आपण याच गुंतागुंतीच्या काळाचा आपल्या समोर असलेल्या स्रोतांच्या आधारे एक सखोल आढावा घेणार आहोत. आपल्या स्रोतांमध्ये आकडेवारी आहे, नेत्यांची मतं आहेत आणि काही काही अविश्वसनीय कथाही आहेत. चला तर मग या गोष्टीत जरा खोलवर शिरूया आणि पाहूया की या जागतिक वादळात भारत कुठे उभा होता. नक्कीच. तर गोष्ट सुरू होते 1914 पासून. युरोपात तसंही वातावरण तंग होतंच. आपल्या स्रोतानुसार प्रत्येक मोठं राष्ट्र आपलं साम्राज्य वाढवण्याच्या मागे लागलं होतं. कच्चा माल, नव्या बाजारपेठा आणि लष्करी ताकद दाखवण्याची एक विचित्र स्पर्धा सुरू होती. म्हणजे जणू काही सगळी तयारी झाली होती, फक्त एका ठिणगीची गरज होती. अगदी. आणि ती ठिणगी पडली. ऑस्ट्रियाचे राजकुमार आर्चड्यूक फ्रान्सिस फर्दिनांड यांची सर्बियामध्ये हत्या झाली आणि पाहता पाहता संपूर्ण युरोप 2 गटांमध्ये विभागला गेला. 2 गट. हो. एका बाजूला जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान म्हणजेच अक्षराष्ट्रे आणि दुसऱ्या बाजूला इंग्लंड, फ्रान्स, रशिया म्हणजेच दोस्त राष्ट्रे. आणि या 2 गटांच्या भांडणात हळूहळू अख्खं जग ओढलं गेलं. बरोबर. आणि इथेच भारताची एंट्री होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे हे हिंदुस्थानचं युद्ध नव्हतं. नाहीच. आपलं जर्मनीशी काही वैर नव्हतं, तुर्कस्तानाशी काही भांडण नव्हतं. मग आपण तिथे पोचलोच कसे? केवळ इंग्लंडची वसाहत होतो म्हणून. अगदी तसंच. मालकीणीच्या पदराला धरून जाणं हे भारताला भाग होतं. पण भारताचं योगदान म्हणजे ते काही छोटं मोठं नव्हतं, अजिबात नाही. आपल्या स्रोतांमधली आकडेवारी थक्क करणारी आहे. सुमारे 11 लाख भारतीय सैनिक. 11 लाख? हो, 11 लाख सैनिक युरोप, आफ्रिका आणि मेसोपोटेमियाच्या रणांगणांवर लढले. त्यांच्या शौर्याबद्दल 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे सर्वोच्च ब्रिटिश पदक मिळालं. अच्छा. पण हे फक्त मनुष्यबळाचं योगदान नव्हतं. पैशांचाही मोठा ओघ गेला असणार नाही का? प्रचंड. 1919-20 पर्यंत भारताने युद्धासाठी सुमारे 19 अब्ज रुपये दिले होते. बापरे. त्या काळात ही रक्कम मफाट होती. इतकंच नाही तर अन्नधान्य, कापड, युद्धसामग्री, रेल्वेचे रूळ सगळं काही भारतातून इंग्लंड आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना पुरवलं जात होतं. 1 मिनिट थांबा. म्हणजे आपण आपलं सैन्य दिलं, आपला पैसा दिला, आपलं अन्नधान्यही दिलं. हो. या बदल्यात भारताला काय मिळालं? मला नाही वाटत की ब्रिटिशांनी आपल्याला एखादं थँक्यू कार्ड पाठवलं असेल. थँक्यू कार्ड तर दूरच, पण परिणाम खूप संमिश्र आणि अनपेक्षित होते. एका बाजूला सामान्य भारतीयांचं कंबरडं मोडलं. ते तर होणारच. देशात प्रचंड महागाई वाढली, अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. कारण आपल्या देशातलं धान्य इंग्लंडना पाठवलं जात होतं. लोकांवर करांचा बोजा वाढला. हे थेट आर्थिक शोषण होतं. पण गंमत म्हणजे याचा एक अनपेक्षित फायदाही झाला. फायदा? या शोषणात कसला फायदा? हे जरा विरोधाभासी वाटतंय. विरोधाभासच आहे. झालं असं की युद्धाच्या गरजेमुळे इंग्लंडला भारतातल्या उद्योगांवर अवलंबून राहावं लागलं. अच्छा. आणि याच काळात टाटा आयर्न अँड स्टील कंपनीने म्हणजे टिस्कोने दोस्त राष्ट्रांना तब्बल 1500 मैल लांबीचे रेल्वे रूळ पुरवले. ही खूप मोठी गोष्ट होती. हे किती अविश्वसनीय आहे. म्हणजे सुरुवातीला ज्या इंग्रज अधिकाऱ्यांना वाटत होतं की भारतीय कंपनी पोलादी रूळ बनवूच शकत नाही, हो, त्यांना विश्वासच नव्हता. त्याच भारतीयांनी त्यांच्या युद्धाची गरज पूर्ण केली. म्हणजे एका बाजूला शोषण सुरू होतं, पण त्याच वेळी नकळतपणे भारतीय क्षमता सिद्ध होत होती. बरोबर. ही एक प्रकारची दुधारी तलवार होती असं म्हणता येईल का? अगदी बरोबर. हीच ती दुधारी तलवार होती. या घटनेने भारतीय उद्योगाचं सामर्थ्य जगासमोर आणलं. आणि लष्करी स्तरावरही असाच एक मोठा बदल झाला. जेव्हा भारतीय सैनिक युरोपात लढायला गेले
तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली शस्त्र आणि साधनं किती जुनी आणि निकृष्ट दर्जाची आहेत. म्हणजे आपल्या सैनिकांकडे पुरेशी साधनं नव्हती. अजिबात नाही. त्यांच्या हातात साध्या रायफली होत्या, तर समोरच्या सैनिकांकडे मशीन गन्स होत्या. म्हणजे आपल्या सैनिकांना थेट मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखं होतं हे. हो, यातूनच लष्करी आधुनिकीकरणाची गरज किती आहे हे पहिल्यांदाच तीव्रतेने जाणवलं. यानंतर ब्रिटिशांनी काही आश्वासनं दिली. आश्वासनं. म्हणाले की भारतीय सैनिकांना जात धर्म न पाहता बढती दिली जाईल आणि इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकादमीप्रमाणे भारतातही लष्करी अकादमी स्थापन केली जाईल. पण ही आश्वासनं पूर्ण झाली का? अर्थात ती पूर्ण व्हायला खूप वेळ लागला. ह्याच काळातली कामागाता मारू जहाजाची घटना आपल्या स्रोतांमध्ये दिली आहे. ती सुद्धा याच वसाहतवादी मानसिकतेचं प्रतीक होती, नाही का? नक्कीच. बाबा गुरुदित्य सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रवाशांना घेऊन हे जहाज कॅनडाला गेलं, पण तिथल्या वंशभेदी सरकारने त्यांना उतरूच दिलं नाही. अच्छा. जहाज जेव्हा कोलकात्याला परत आलं तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यात 30 लोक मारले गेले. म्हणजे कॅनडाने प्रवेश नाकारला आणि मायदेशी परतल्यावर ब्रिटिशांनी गोळ्या घातल्या. अगदी. म्हणजे हे प्रकरण केवळ ब्रिटिश क्रूरतेचं नव्हतं, तर त्या काळात कॅनडासारख्या देशांमध्येही भारतीयांना किती तुच्छ लेखलं जायचं याचं प्रतीक होतं. भारतीय म्हणून त्यांना दुसऱ्या देशातही किंमत नव्हती आणि स्वतःच्या देशात परत आल्यावरही गोळ्याच खाव्या लागल्या. तर पहिल्या महायुद्धाने भारताला आर्थिक फटका दिला, पण लष्करी आणि औद्योगिक क्षेत्रात एक नवी वेदनादायी जाणीव दिली. पण ही तथाकथित शांतता फार काळ टिकली नाही, नाही का? नाही टिकली. कारण युरोपमध्ये पुन्हा एकदा एका नव्या, अधिक धोकादायक विचारसरणीचा उदय होत होता. हो, आणि ती विचारसरणी होती फॅसिझम आणि नाझीवाद. इटलीमध्ये मुसोलिनी आणि जर्मनीमध्ये हिटलर. नाझीवाद. नाझीवाद हा तर फॅसिझमचाच एक अतिरेकी आणि विकृत प्रकार होता, जिथे वंशश्रेष्ठत्वाला महत्त्व दिलं गेलं होतं. हिटलरनी याच विचारसरणीतून लाखो ज्यूंची निर्घृण हत्या केली. 1939 मध्ये त्याने वर्सायच्या तहाच्या अटी झुगारून पोलंडवर हल्ला केला आणि इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. आणि पुन्हा एकदा तीच कहाणी. भारताला परत युद्धात ओढलं गेलं. हो. तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीय नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता परस्पर घोषित करून टाकलं की भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाला आहे. एकतर्फी निर्णय होता तो. पहिल्या महायुद्धातून भारतीय नेते खूप काही शिकले होते. अच्छा. भारतीय राष्ट्रीय सभेने एक अतिशय स्पष्ट आणि नैतिक भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं, आम्ही जर्मनी आणि इटलीच्या हुकुमशाहीला जितका विरोध करतो, तितकाच इंग्लंडच्या साम्राज्यवाद आणि वसाहतवादालाही करतो. वा, ही तर थेट ब्रिटिशांच्या दांभिकपणावर केलेली टीका होती. अगदी. म्हणजे तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत असाल तर आधी आमच्या देशात लोकशाही लागू करा. नेमका हाच मुद्दा होता. काँग्रेसने अट घातली, आम्हाला स्वातंत्र्य द्या, मग एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत तुम्हाला युद्धात मदत करेल. पण इंग्रजांनी ही मागणी अर्थातच धुडकावून लावली. हो. तरीही भारतीय सैन्याने या युद्धातही प्रचंड मोठे योगदान दिलं. मला एक प्रश्न पडलाय. पहिल्या महायुद्धातला अनुभव इतका वाईट असूनही दुसऱ्या महायुद्धात इतके सैनिक पुन्हा कसे सामील झाले? हे फक्त ब्रिटिशांच्या दबावामुळे होतं की यामागे आणखी काही कारणं होती? दोन्ही गोष्टी होत्या. एकीकडे जबरदस्तीने सैन्य भरती होतीच, पण दुसरीकडे अनेकांसाठी सैन्यात भरती होणं हे गरिबीतून बाहेर पडण्याचा एक मार्गही होता. बरोबर. पण एकदा रणांगणात उतरल्यावर भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य दाखवलं. ते उत्तर आफ्रिका, इराण, ग्रीस आणि विशेषतः म्यानमारमध्ये जपान्यांविरुद्ध लढले. या युद्धात 31 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. आणि याच युद्धातले एक नायक म्हणजे सॅम माणेकशॉ, जे पुढे भारताचे पहिले फील्ड मार्शल झाले. त्यांची एक अविश्वसनीय कथा आपल्या श्रोत्यांमध्ये आहे. हो, ती कथा त्यांच्या शौर्याचं आणि त्यांच्या स्वभावाचं प्रतीक आहे. काय झालं होतं नेमकं? आणि फुफ्फुसात 9 गोळ्या घुसल्या होत्या. 9 गोळ्या? हो. त्यांना उचलून जेव्हा डॉक्टरकडे नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरनी त्यांना विचारलं, तुला काय झालंय? आणि त्यावर ते काय म्हणाले? त्यावर मरणाच्या दारात उभे असलेले तरुण माणेकशॉ म्हणाले, एका खेचरानी मला लाथ मारलीये. अविश्वसनीय. असं अचाट धाडस आणि विनोदबुद्धी होती त्यांच्यात. याच वृत्तीमुळे ते पुढे इतके मोठे सेनानी बनले. खरंच अविश्वसनीय. पण याच काळात सगळेच जण ब्रिटिशांच्या बाजूने लढत नव्हते. नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला होता. बरोबर. नेताजींचं स्पष्ट मत होतं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली
आणि भारताला स्वतंत्र करण्यासाठी जर्मनी आणि जपानची मदत घेतली. हा मार्ग वादग्रस्त असला तरी त्यामागची देशभक्ती निसंशय होती. बरोबर. पण याच काळात आणखी एक भारतीय हिरो होता, जो बंदुका घेऊन नाही तर जखमींची सेवा करून लढत होता. तुम्ही डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्याबद्दल बोलत आहात. हो, सोलापूरचे हे डॉक्टर जपानने चीनवर आक्रमण केल्यावर जखमी चीनी सैनिकांची सेवा करण्यासाठी पंडित नेहरूंनी पाठवलेल्या डॉक्टरांच्या टीममध्ये ते होते. अच्छा. त्यांनी 5 वर्ष चीनमध्ये अथक सेवा केली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या त्यागाने आणि समर्पणाने भारत-चीन मैत्रीचा एक वेगळा पाया रचला. त्यांच्यावर एक चित्रपटही आला होता ना? हो, व्ही. शांताराम यांनी त्यांच्यावर डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा अप्रतिम चित्रपटही काढला होता. तर मग ही 2 महायुद्ध, लाखो भारतीय सैनिकांचं बलिदान, देशाचं आर्थिक शोषण, या सगळ्याचा भारताच्या भवितव्यावर अंतिम परिणाम काय झाला? या सगळ्याचा शेवट काय झाला? भारताच्या नशिबी शेवटी काय आलं? याचा परिणाम खूप मोठा आणि भारतासाठी निर्णायक ठरला. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड जिंकलं खरं, पण त्यांची अवस्था जिंकून हारल्यासारखी झाली होती. म्हणजे? त्यांची आर्थिक आणि लष्करी शक्ती पूर्णपणे खच्ची झाली होती. सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रिटिश साम्राज्य अक्षरशः कंगाल झालं होतं. अच्छा. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केली आहे ती म्हणजे भारतीयांवरील त्यांचा दरारा नाहीसा झाला होता. म्हणजे तो जो एक मानसिक दबाव होता की गोरं सरकार अजेय आहे, तो संपला. तो पूर्णपणे संपला. जे भारतीय सैनिक युरोपियन सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते त्यांना कळून चुकलं होतं की हे काही कोणी देव नाहीत, आपल्यासारखीच माणसं आहेत. बरोबर. दुसरीकडे देशात युद्धांमुळे वाढलेली महागाई, करांचा बोझा आणि जबरदस्तीची सैन्य भरती, हो. यामुळे शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय सगळेच ब्रिटिश सत्तेला विटले होते. ब्रिटिशांविरोधातील असंतोष शिगेला पोचला होता. म्हणजे एका अर्थी ब्रिटिशांनी जी आग जगभर लावली त्याचे चटके त्यांना स्वतःच्या घरातही बसू लागले. अगदी तसंच. थोडक्यात सांगायचं तर दुसऱ्या महायुद्धाने ब्रिटिश साम्राज्याच्या ताकदीला आतून पोखरून काढलं. त्यांना हे कळून चुकलं की आता भारतात राज्य करणं आर्थिक किंवा लष्करीदृष्ट्या शक्य नाही. आणि मग याच जाणीवेतून त्यांनी भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे अखेरीस 1947 साली भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. आणि या युद्धांचा एक जागतिक परिणाम म्हणजे भविष्यात अशी युद्ध टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांची गरज भासू लागली. हो, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ म्हणजे लीग ऑफ नेशन्स आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स. बरोबर. आणि या दोन्ही संघटनांमध्ये भारताने सुरुवातीपासूनच एक संस्थापक सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर आज आपण पाहिलं की ही जागतिक महायुद्ध भारतासाठी फक्त दूरवरच्या घटना नव्हत्या. ही युद्ध आपल्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. नक्कीच. आपण या युद्धांमध्ये ओढले गेलो, आपल्याला प्रचंड दुःख आणि शोषण सहन करावं लागलं. पण याच युद्धांच्या राखेतून नकळतपणे औद्योगिकीकरणाला चालना मिळाली, लष्करी विचारांना आधुनिकता आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश सत्तेची पकड ढिली झाली. आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न समोर येतो. आपल्या स्रोतांमध्ये एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे. कोणतं? जर्मन राष्ट्रवाद हा दुसऱ्यांचे प्रदेश गिळंकृत करण्यावर आधारलेला होता, तर भारतीय राष्ट्रवाद हा केवळ स्वतःच्या स्वातंत्र्यासाठीच नव्हता, तर जगभर लोकशाही नांदावी या व्यापक ध्येयावर आधारित होता. खूप मोठा विचार आहे हा. हो. मग या महायुद्धांमधून मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर आज जागतिक शांतता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी एक मोठी शक्ती म्हणून भारत काय भूमिका बजावत आहे? त्या युद्धांमधून घेतलेले धडे आजच्या भारतासाठी किती समर्पक आहेत? विचार करायला लावणारा प्रश्न आहे.